नमस्कार मंडळी, आता दिवाळीचा सीझन झालाय पण लग्नांचा सीझन येणार आहे किंवा दिवाळीनंतर जर तुम्ही कुठे ट्रिपना वगैरे जात असाल तर त्याच्यासाठीच्या कपड्यांचं कलेक्शन ट्रेडिशनल आणि थोडं म्हणजे एक इंडो वेस्टर्न अशा पद्धतीचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे प्रमोशन म्हणून नाही दाखवणार आहे, माझी मैत्रीण आहे साक्षी, तिची मम्मी प्रीती आंटी, त्यांचं तो हा बिझनेस करतात। मी मागच्या एका मिनी ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं, तर त्यांच्याकडचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। मला अपेक्षा आणि खात्रीच आहे की तुम्हाला आवडेल। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही ते खरेदी सुद्धा करू शकता। ते कसं करायचं वगैरे मी सांगते, पण सगळ्यात आधी आपण लगेच कपडे बघायला सुरुवात करू। तर म्हणजे हे जे ड्रेसेस आहेत ते तुम्ही फक्त गरजेचं नाही की पार्टी वेअर म्हणूनच वापरा, तेव्हा पण वापरू शकता, पण रेग्युलर वेअर साठी पण वापरू शकता। थोडी अशी एम्ब्रॉयडरी आहे, तुम्हाला बाजूला मी फोटो दाखवते। साक्षी त्यांची मॉडेल आहे, त्याच्यामुळे त्यांनी शूट मध्ये पण म्हणजे फोटो वगैरे पण तिचे काढले। हा असा कुर्ता आहे, ह्याच्यावरती अशा त्या थोड्या एक बेसिक प्लाझो टाईप अशा पॅन्ट्स आहेत आणि ओढणी पण दाखवा। ओढणी छान आहे, म्हणजे पूर्ण ड्रेस प्लेन आहे पण ओढणी अशी बांधणी स्टाईल मध्ये आहे। मध्ये दोन कलर सुद्धा आहेत, एक हा असा थोडा लॅव्हेंडर टाईप आहे, ही ह्याच्यावरची ओढणी, त्याचा फोटो वेगळा दाखवते, आणि हा असा एक थोडा टर्कोइज टाईप आणि ही ह्याच्यावरची ओढणी। सो हे 3 सेट आहेत। आता पुढे बघूया, पण हा पण खूप सुंदर आहे, स्पेशली मेहंदीच्या ह्याला हिरवं घालतात तेव्हा, किंवा जर तुम्ही फिरायला जात असाल छान कुठेतरी, आणि ब्राईट कपडे ना स्पेशली ट्रॅव्हलिंग मध्ये खूप छान दिसतात कारण फोटोज चांगले येतात। सो हा असा आहे, आणि हा ह्याच्यावरचा प्लाझो इथपर्यंत म्हणजे थाईज पर्यंत ऑलमोस्ट ते टाईट आहे, आणि नंतर हे असं फ्लेअर आहे। 3 पीस सेट आहे एक, म्हणजे हा ना तुम्ही सिंगल असा ब्लाउज म्हणून पण वापरू शकता जर छान प्लेन साडी वगैरे असेल ना, कारण इथे अशी एम्ब्रॉयडरी असल्यामुळे ज्वेलरी परत वेगळी घालायची गरज नाही पडत। सो हा त्याच्यावरचा प्लाझो पॅन्ट ही, आणि हे काय आहे, ओके, सो संगीतसाठी तर बेस्ट आहे हा ऑप्शन। हे बघा आपण हे असं जॅकेट बनवून घालू शकतो। मेन गोष्ट म्हणजे आतमध्ये पण फॅब्रिक असे की ते टोचणार नाही, म्हणजे असं एकदम कट, म्हणजे अगदी बोलतात ना, हा खालचा जो पॅटर्न अर्थात इथे पॅन्ट्स येणार आहेत त्याच्यामुळे ह्याचा काही इश्यू येणार नाही, पण इथे सॉफ्ट फॅब्रिक आहे। साइजेस सगळ्या अवेलेबल, म्हणजे तुम्ही जर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सांगितलं तर त्या पण अवेलेबल असतात। आता जे मी दाखवते ते ऑलमोस्ट ML अशा साईज मधले आहेत, आणि हा त्याच्याबरोबरचा हल्ली सध्या साड्यांवर वगैरे पण बेल्ट घातला जातो, सो त्या जॅकेट वरती असा बेल्ट आहे। आता हा एक कॉर्ड सेट आहे, खादी कॉटन। कॉर्ड सेटचा मेन प्रॉब्लेम काय होतो की ते असं वाटतं की तुम्ही नाईट ड्रेस घातलाय, पण हे कसं आहे, ह्याच्यामध्ये आता हे मोतीवालं बघताय तुम्ही, हे जे डिटेलिंग आहे, वर्क आहे, किंवा त्याच्या पॅन्ट्स मध्ये पण इथे बॉटमला अशी डिझाईन आहे, त्याच्यामुळे अगदी नाईट सूट नाही वाटत, पण छान एक थोडा, आणि ह्याचा कलर असा थोडा खादी फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे हा ऑफिस वेअर म्हणून पण तुम्ही घालू शकता अगदी आरामात। येस, असा आहे, फोटो बघाच आहे। कलर लग्नाचा एखादा इव्हेंट जो रात्री वगैरे, तर त्यात पण हे असं छान दिसून, बरं अगदी काय बोलतात त्याला, अगदी टॅकी पण नाही वाटत, कारण मी स्पेशली मला फार मणी मोती आवडत नाही, पण मला पण हे घालू शकते, इतकं ते छान आहे, बरं टोचणारं नाहीये, हात लावला तरी टोचणारं नाहीये। सो हे अस्तर नाही, काय बोलतात, फुल अस्तर आहे त्याला असं। सो अगदी तुम्हाला ह्याची ही जी एम्ब्रॉयडरी पण आहे बाहेरची, ते आतून पण कुठे टोचणार नाही। ओढणी मला वाटतं ह्याच्यावरचा खूप USP, अगदी दुल्हन ओढणी आहे ही, ऑलमोस्ट अशी ओढणी आहे, फार ब्रॉड नाहीये, म्हणजे तुम्हाला अगदी सांभाळायची गरज नाही, पण तरी वन साइड वगैरे घेतल्यावरती छान लुक येईल। हे पण छान कलर आहेत, थोडं जर तुम्हाला, आता हा थोडा डार्क शेड झाला, पण तुम्हाला थोडं पेस्टल कडे जायचं असेल ना, बेबी पिंक आणि लॅव्हेंडर असा मिक्स मिळून थोडा एक धूप छाव पॅटर्न मधला आहे हा, आणि याच्यावरची पण ओढणी, अगेन ओढणी थोडी डार्कर शेड मधली आहे, कारण अर्थात मग सगळंच नाही तर प्लेन होऊन जाईल, पण हा कॉन्ट्रास्ट खूप छान दिसेल। सी, तर याच्या पॅन्टला पण ना अँकलच्या इथे हे असं डिटेलिंग दिलेलं आहे, कारण त्याचा जो ब्लू वाला मी दाखवला तो सिंपल होता, म्हणजे पॅन्ट सिंपल होत्या त्याच्या, पण ह्याला पॅन्टला पण असं हे आहे, आणि एकदम चमकणारा कपडा आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं तसं नाईट इव्हेंट ज्या असतात स्पेशली वेडिंग मधल्या त्याच्यासाठी छान आहे। ही बघा ओढणी,
ही थोडी ब्रॉडर ओढणी आहे, म्हणजे मगाशी दाखवलं त्याच्यापेक्षा ही थोडी ब्रॉड ओढणी आहे, पण छान म्हणजे तुम्हाला ओढणीची स्पेशली लेंथ बघा, म्हणजे आता मला घेताना पण ती अशी एवढी येते, चांगली येते. म्हणजे तुम्ही अजून माझ्यापेक्षा बारीक असाल तर तुम्हाला आणखीन छान वापरता येईल, वेगवेगळ्या स्टायलिंग करता येईल. तर ड्रेसमध्ये आणखीन हा एक कलर थोडा वेगळा आहे. म्हणजे युजली आता मध्ये हा ट्रेंड होता, आता मधल्या काळात कसं होतं ट्रेंड येत जात असतात, त्याच्यामुळे पण जर तुम्हाला हा कलर आवडणार असेल, त्याची डिझाईन वगैरे थोडी वेगळी आहे, बेल स्लीव्ज आहेत थोडेसे असे, त्याच्यामुळे ती पण छान वाटतं. म्हणजे एक जर तुमच्या काय म्हणतात, अनेकदा आपण कपडे आपल्या स्किन टोन नुसार घेतो, सो तुमच्या स्किन टोनला जर चांगला वाटणारा हा कलर असेल तर डेफिनेटली म्हणजे ह्याच्यात प्रॉब्लेम असं काहीच नाही की म्हणजे टोचेल किंवा काय, असं काहीच नाही कुठल्याच एम्ब्रॉयडरीच्या कपड्यांमध्ये. आणि ह्याची ओढणी वगैरे सिंपल आहे ना? ओढणी सिंपल आहे, ओढणी सिंपल आहे आणि अस्तर पूर्ण म्हणजे असं हे फुल आहे बघ. पॅन्ट पण मला प्लाझो आहे, प्लाझो आणि फुल अस्तर आहे बघ आतमध्ये ना, हे बघ खालपर्यंत आपल्याला अस्तर आहे, आणि छान झिरझिरीत आहे, अशी प्लेन आहे. कारण ह्याचं ओढणी आणि प्लाझो सिंपल असली तरी ह्याचा मेन इथला सगळा लुक आहे, त्याच्यामुळे बाकीचं सिंपल आहे दोन्ही. मला वाटलेलं जर ह्या पण आता ओढणी पण जर हेवी असेल ह्याच्यावरची तर मग परत मग ते खूप होऊन जातात, ती टॅकी होऊन जातं, त्याच्यापेक्षा बॅलन्स्ड आउट होतं. आता ना काय होतं, अनेकदा फक्त ड्रेसेसच नाही पण आपण थोडे वन पीस, थोडे वेस्टर्न वेअर पण घालू शकतो, म्हणजे स्पेशली जे लाइटर इव्हेंट्स असतात तेव्हा. आणि आता मी तुम्हाला बघायचे जसं म्हटलं पेस्टल शेड्स मध्ये जे डे इव्हेंट्स, हळद झाली किंवा आणखी नाही काही रिसेप्शनच्या वेळी वगैरे जर तुम्हाला घालायचं असेल, तसं सिंपल एक वन पीस आहे, स्पेशल म्हणजे कॉटनचा आहे हा, त्याला मध्ये कट आहे असा, पण आतून अर्थात त्याचं लेअर आहे हा. आणि हात खूप इंटरेस्टिंग आहे, हात आहे बघा इथपर्यंत असा हात आहे, आणि मग त्याचं बेल स्लीव्स आहे. ह्याच्यातला सेम हा पण एक पीस आहे, हा पण शेड खूप छान आहे, फक्त ह्याच्यामध्ये आणखीन थोडं म्हणजे ह्याचा पॅटर्न वेगळा आहे, ह्याचा स्ट्रेट थोडा असा हे, आणि अस्तर पण फुल आहे म्हणजे कॉटनचा असा वर्क आहे थोडं हात सेम, हात ह्याचे पण सेम आहे, फक्त हातावर इथपर्यंत त्याची जी डिझाईन आहे ती आहे. आता मला माहिती आहे अनेक जणांना प्रश्न पडला असेल की याच्या किमती किती आहेत. तर जसं तुम्ही थंबनेलवर पाहिलं, हे सगळे ड्रेस हे 1000 किंवा 1000च्या आतले अशा पद्धतीचे आहेत. अगेन जेव्हा तुम्ही त्यांना समोरून कॉन्टॅक्ट कराल किंवा तुमचे जे काही परचेस असेल तर त्याबद्दलची जी काही चर्चा ती तुम्ही वैयक्तिकरित्या करू शकता. कारण तुम्ही जर आता एकाच्या ऐवजी 4 ड्रेस घेत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला त्या डिस्काउंटसुद्धा देतील. जे काही आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांच्याशी डिस्कस करून प्राइजेस वगैरे सगळं ट्रायआउट करून मग जो काही परचेस करायचा आहे तो करू शकता. आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रीती आंटीचा बिझनेस कॉन्टॅक्ट जो आहे तो देते. तुम्हाला जर ड्रेसेस आवडले असतील आणि आणखीन व्हरायटीसुद्धा जर बघायची असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सगळी माहिती त्या तुम्हाला एकदम नीट देतील की कितीला आहे, कसं आहे, पॅटर्न काय आहे वगैरे वगैरे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला बाय.